हॅलो, चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. LICC आपण क्षेत्ररक्षण फिल्डिंग लावून घ्या. तर बॅटिंगसाठी पाठवा. नवी चाळ आपण बॅट्समन आपले पाठवा. चला बॅट्समन दाखल झालेत. LICC आपण त्वरित फिल्डिंग लावून घ्या. पिंपळेश्वर मित्रमंडळ आयोजित असणारी स्पर्धा आपण पाहतोय. कैलासवासी रुपेश दळवी यांच्या स्मरणार्थ, यांच्या आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा अंतिम दिवस आणि क्वार्टर फायनलची शेवटची मॅच आपल्यासमोर रंगते. एका साईडला जर पाहिलं तर LICC हा संघ पाहायला मिळतोय, तर एका साईडला आपण पाहतोय नवी चाळ. या दोन संघादरम्यान असणारी ही लढत मैदानाच्या आतमध्ये. सहा ओव्हरची मॅच, 6 षटकांचा सामना जो मैदानाच्या आतमध्ये रंगेल. बॅट्समन मैदानात दाखल झालेत. राहुल स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला सुयोग. पिंपळेश्वर मित्रमंडळ आयोजित रुपेश दळवी ट्रॉफी आपण पाहतोय. पर्व पहिले SM जोशी क्रीडांगणावरती रंगणार हा क्रिकेटचा तरार. प्रथम क्रमांक रोख रक्कम या स्पर्धेतील 22,222 आकर्षक ट्रॉफी. द्वितीय क्रमांक रोख रक्कम 17,777 व आकर्षक अशी ट्रॉफी. चौकारासाठी 50 रुपये, षटकारासाठी 100 रुपये. उत्कृष्ट फलंदाज आकर्षक ट्रॉफी, उत्कृष्ट गोलंदाज आकर्षक ट्रॉफी, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आकर्षक ट्रॉफी, प्लेअर ऑफ द मॅच मेडल आणि आकर्षक ट्रॉफी दिली जाते. या स्पर्धेसाठी पंचांच्या भूमिकेमध्ये कल्याणी घोरपडे सर यांना तुम्ही पाहताय. तसेच लाईव्हची टीम फोर्स वन लाईव्ह साहिल अरोटे आणि इम्तियाज दोघांनाही तुम्ही चांगलं कामकाज करताना पाहायला मिळत आहेत. ही स्पर्धा आजच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 5 मेला प्रारंभ झाला होता. त्या दिवशी काही संघ खेळले होते, परंतु क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि फायनलच्या मॅचेस आजच्या या 12 मेच्या दिवशी ठेवण्यात आल्या. आजचा हा ऐतिहासिक दिवस, कारण 12 मे म्हटलं की मातृदिन, आपलं सर्वस्व आई, आणि तो दिवस आजचा आहे आणि त्यासाठी सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देखील असतील. पिंपळेश्वर मित्रमंडळाची एक चांगली स्पर्धा, यूट्यूब लाईव्ह पंच देखील तेवढेच चांगले आणि सर्व काही चांगलं देण्याचा प्रयत्न पिंपळेश्वर मित्रमंडळाच्या माध्यमातून केला गेलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कार्तिक, जो पहिलं षटक घेऊन दाखल झालाय. पहिला बॉल पहिल्या षटकातील, पहिलाच बॉल. पॅटची एज घेतली ती, परंतु मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीये. पहिला चेंडू आलाय डॉट आणि सुरुवात डॉट बॉलने झाली आहे. कार्तिकचं हे षटक, पहिलं षटक पहिल्याच बॉलवरती मात्र थांबवण्याचा प्रयत्न त्याचा झालाय आणि पहिलाच चेंडू
डॉट आलाय. दुसरा बॉल बॅकफुटला जाऊन उडवलाय पॉइंटच्या दिशेने. 2 धावांसाठी हा फटका आहे. आता 2 धावा आल्यात. सुरुवात झाली आहे. श्री गणेश झालाय दुसऱ्या बॉलवरती. हा ब्लॉक खोल परफेक्ट यॉर्कर. उत्तर नव्हतं आणि यष्ट्या उद्ध्वस्त. फलंदाज राहुल बात. पहिला धक्का टीम नवी चाळ या टीमला. पहिला बॉल पहिला धाव मिळाली नाही. दुसऱ्या बॉलवरती बॅकफुटला जाऊन पॉइंटला पाठवलं आणि तिसऱ्या बॉलवरती जर पाहिलं तर वेग देखील पाहायला मिळाला आणि परफेक्ट यॉर्कर. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं कार्तिकने. खेळाडू पहिला बाद डगआउटच्या दिशेने का राहुल जाताना पाहायला मिळाला. नवीन फलंदाज विनीत तिसऱ्या क्रमांकावरती दाखल होतोय. विनीत आलाय तिसऱ्या क्रमांकावरती. परंतु कार्तिकचा वेग भन्नाट वेगात गोलंदाजी करतोय. याला मात्र सन्मान दिला या बॉलला. परंतु एक धाव रोखू शकत नाहीये. सन्मान दिला होता या बॉलला विनीतने आणि त्याच्यावरती एक सिंगल आली. हलक्या हाताने बॉलला ढकललं गेलं. सन्मानपूर्वक खेळून काढला. एक धाव आली. एकेरीच्या मदतीने धावफलक 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 3 धावा धावफलकावरती. 6 षटकांच्या मॅचेस आणि 40-42 धावा आपण आतापर्यंत पाहिल्यात. चांगला बॉल या खाली राहिला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. संबरिंग डिलिव्हरी. काय गोलंदाजी करतोय कार्तिक. एक एक बॉल त्याच्या भात्यामध्ये त्याच्या खात्यामध्ये आणि तो वापरतोय. कधी खाली असणारे बॉल, कधी उचळी घेणारे, कधी व्हेरिएशन करणारे. यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपण त्याचा पाहिला. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करतोय कार्तिक. आता हा फुल टॉस समोर टोलवलाय. क्षेत्ररक्षक होता परंतु त्याच्या डोक्याच्या बाहेर. 2 धावा. डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला. 2 धावा आल्या. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 5 धावा. 1 गडी बाद 5 धावा हे समीकरण पाहायला मिळते. याच मैदानामध्ये वाळकेश्वर प्रीमियर लीग देखील मोठ्या प्रमाणावरती झाली गेली आणि आता ही देखील स्पर्धा एक चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती कल्पेश याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. कल्पेश आलाय गोलंदाजी मार्कवरती. पाच धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. कमी गती टाकलेला बॉल स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवला गेलाय. कल्पेशची लाजवाब फिल्डिंग पाहायला मिळाली. सोपं नसतं गोलंदाजी करत असताना. क्षेत्ररक्षण देखील तेवढंच चांगलं आणि तेवढ्या ताकदीनं 100% एफर्ट पाहायला मिळालेत कल्पेशचे देखील. पहिला चेंडू डॉट जो टाकला गेलाय. पुढचा बॉल. हा बॉल बाहेर आणणारा होता. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. बराचसा बाहेर निघाला आणि पंचांनी दंडित केलं गोलंदाजाला. सांगितलं की हा वाईट बॉल आहे. अभ्यंतर स्वरूपाची धाव धावफलकावरती जोडली जाते. धावफलक 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 6 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू टॅप केलाय ऑन साइडला. 1 धाव मात्र नक्कीच मिळू शकते. दुसरीचा प्रयत्न हो झालाय का आणि दुसरी धाव देखील पूर्ण. अशा धावा तुम्हाला रोखाव्या लागतील परंतु दुसरी धाव देखील आली आहे. एक धाव महत्वाची आणि 2 धावा आतापर्यंत पळून पूर्ण केल्या. या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेला. 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती आहेत.
कार्तिकने पहिलं षटक चांगला हाताळलं. आता कल्पेश देखील जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी करतोय. बंद ग्राउंड आणि बंद ग्राउंडमध्ये जास्तीची मजा जी मात्र आपल्याला पाहायला मिळत असते आणि तीच मजा या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तिकडे क्षेत्ररक्षक गलीमध्ये जेल ड्रॉप, कॅच ड्रॉप मात्र केली आहे. विकेट मिळाली असती परंतु तिकडे झेल मात्र झाला नाहीये. ड्रॉप झालं कॅच आणि जीवदान मिळाले विनीतला. विनीत आणि त्याच्या जोडीला आपण पाहतोय सुयोग जो नॉन स्ट्राईक खेळलाय. ओव्हर पिच बॉल होता, समोर खेळायचं होतं परंतु इनसाइड आउट आणि चेंडू डिक्लेअर झोनमध्ये 2 धावांसाठी. 2 बॉल बाकी आहेत. हा देखील बॉल समोर टोलवलाय. धावा या बॉलवरती मिळतील 2. या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय 12 वरती. 12 धावा धाव फलकावरती आहेत. विनीत मात्र आता चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. 2-2 धावा देखील महत्वाच्या आहेत आणि त्या फटकवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय. हा चांगला झेल होऊ शकला असता परंतु प्रयत्न चांगले राहिले. झेल निसटला परंतु एक धाव रोखू शकले नाहीये. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड 2 षटकांच्या समाप्ती एकेरीस 1-13. पहिला सेमीफायनलचा सामना यानंतर काही थोडासा ब्रेक घेतला जाईल आणि त्याच्या अर्ध्या तासाचा ब्रेक असेल या मॅच नंतर. आणि पहिला सेमीफायनल नव महाराष्ट्र विरुद्ध प्रशांत 11 असा पहिला सेमीफायनलचा सामना होईल. या मॅच नंतर 30 मिनिटाचा ब्रेक घेतला जाईल आणि त्याच्यानंतर पहिली सेमीफायनल नव महाराष्ट्र विरुद्ध प्रशांत 11 आणि दुसरी सेमीफायनल BK 11 विरुद्ध चालू सामन्यातील विजेता संघ. चला LICC आपण खूप वेळ घेत आहे, थोडं स्पीडअप घ्या. फलकावरती धावा आहेत त्या 13. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा कार्तिक ज्याने पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या, 1 विकेट मिळवली होती. वैयक्तिक दुसरं संघाचं 3रं षटक टाकण्यासाठी कार्तिक याला आमंत्रित केलंय. ब्लॉक होल चेंडू टाकलाय. चांगला बॉल होता, चांगली फिल्डिंग देखील परंतु एक धाव रोखू शकत नाहीये. विनीतने मात्र या चेंडूला सन्मान दिला, सन्मानपूर्वक खेळून काढला आणि एक धाव घेतली. चांगली भागीदारी सुयोग आणि विनीतची पाहायला मिळते. पहिली विकेट आपण पाहिली तर राहुल बाद झाल्यानंतर दोन्ही खेळाडूंनी सूत्र हाती घेतलीत आणि चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल त्यांना करावी लागेल. LICC या टीम सोबत खेळायचे, जिंकायचं असेल तर तुम्हाला एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करावी लागेल, चांगली धावसंख्या उभी करावी लागेल. हा बॉल चांगला आहे, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला आणि सुयोगला थांबवण्याचं काम मात्र केलं या बॉलवरती. डॉट बॉल. SM जोशी क्रीडांगणावरती हा क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. 5 मेला देखील आपण ही स्पर्धा सुरुवात झाली आणि आज 12 मेला या स्पर्धा संपन्न होत असताना पाहायला मिळते. टॉप एज आता झेल होईल का आणि पकडला गेलाय. आता हा झेल टिपलाय आणि सुयोग बाद. दुसऱ्या विकेटचं पतन, 2 खेळाडू बाद झाले.
3 बॉल झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आशिष, जो 4थ्या क्रमांकावरती त्याला संधी मिळाली आज आपल्या टीमकडून. ड्राईव्ह समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, बॉल पकडलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक होता. चांगली फिल्डिंग, चांगली गोलंदाजी कार्तिकची या षटकामध्ये देखील पाहायला मिळते. इकडे मात्र एक धाव पूर्ण झाली आहे आणि या एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड 15 वरती जाईल. आता 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात कार्तिकने आणि 1 विकेट देखील आली आहे. म्हणजे चांगली गोलंदाजी कार्तिकची पहिल्या षटकामध्ये देखील राहिली होती आणि या षटकामध्ये देखील त्यापेक्षा देखील चांगली गोलंदाजी करतोय. मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवलं जाते. धावसंख्येवरती लगाम आणण्याचं काम करतोय कार्तिक. 5 चेंडू टाकलेत, 2 धावा त्याने खर्च केल्यात, 1 विकेट देखील मिळवली आहे. धावसंख्या जर पाहिली तर 15 वरती आहे. नवी चाळ या टीमची 15 वरती धावसंख्या. खेळाडू बाद झाले ते 2. त्या बॉलला देखील सन्मान दिलाय. विनीत मात्र चांगलं क्रिकेट खेळतोय. त्याला माहिती आहे कोणत्या बॉलला सन्मान द्यायचा, कोणत्या बॉलवरती फटके खेळायचे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये करतोय. परंतु धावा बनवाव्या लागतील. धावसंख्या 15 वरती आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 18 बॉलचा खेळ संपलाय आणि धावसंख्या धावफलकावरती 15. 2 खेळाडू बाद झालेत. येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत. कार्तिकने देखील चांगला स्पेल त्याचा टाकला. त्याने 7 धावा खर्च केल्या केवळ आणि 2 विकेट मिळवल्या. हे महत्त्वाचं असं. तुम्हाला ज्या ज्या वेळेला संघाकडून संधी मिळते त्या त्या वेळेला त्या संधीचं सोनं करायचं तुमच्या हातामध्ये असतं आणि ते कार्तिकने केलंय. गोलंदाज कल्पेश, पुन्हा एकदा कल्पेश. पहिली 4 षटकं 2 गोलंदाजाकडून पूर्ण करण्याचा प्रयत्न LICC या टीमकडून पाहायला मिळतोय. ऑन साईडला फटका खेळलाय. धावा पाहूया किती मिळतील या बॉलवरती. दुहेरीचा प्रयत्न झाला आणि दुहेरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळाली. 2 धावा आल्या. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेला. पहिल्याच बॉलवरती 2 धावा. बॅटिंगसाठी आशिष जो स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. 2 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज. लोअर फुल टॉस होता. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे. फंबल झाला. मिस फिल्डिंग. 1 धाव घेतली. वरती धावफलक. 18 धावा, 2 विकेट आणि 4थ्या षटकाचा खेळ जो चालू आहे. बॅकफुटला जाऊन चांगला फटका सजवलाय 2 धावांसाठी. विनीत मात्र या बॉलवरती फटके खेळतोय आणि धावा जमा करतोय, धावा गोळा करतोय. त्याला माहिती आहे संघ थोडासा अडचणीत सापडलाय, त्यातून बाहेर काढण्याची जिम्मेदारी माझ्यावरती आहे आणि तो तशा प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. 2 धावा आल्या. धावफलक 2 ने पुढे गेला. 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 20 ऑन स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावरती. आता चांगला फटका डीप मिड विकेटला. त्याच्या डोक्यावरून चेंडू पाठवलाय. 2 धावांसाठी डिक्लेअर झोन मध्ये. चांगली बॅटिंग विनीतची पाहायला मिळते. दोन बॉल बाकीत या षटकातील. आणखीन एक चांगला फटका आहे. हा बॉल देखील 2 धावांसाठी डिक्लेअर झोन मध्ये जाईल. चांगली बॅटिंग विनीतची. संघाला सावरण्याचं काम करतोय संघाचा तारणार, नवी चाळ्या टीमचा तारणार
मैदानाच्या आतमध्ये विनीत, ज्याने मात्र संघाला तारले. धावसंख्या 2 पुढे घेऊन गेला, जाऊन पोहोचवली आहे 24 या आकड्यावरती. 24, 24 धावा धावफलकावरती आहेत. लोअर फुल टॉस आणखी पुन्हा एकदा त्याच दिशेने त्याच क्षेत्रामध्ये टोलवलाय 2 धावांसाठी. लाजवाब बॅटिंग विनीतची पाहायला मिळाली. षटक संपलंय 4थं. 4 षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 26 धावा धावफलकावरती. हे षटक थोडंसं महागडं कल्पेचं ठरलं. 11 धावा त्याने खर्च केल्या. त्याने देखील त्याचा 2 षटकांचा स्पेल संपूर्ण केला आणि 19 धावा त्याने खर्च केल्यात. म्हणजे थोडासा महागडा ठरलाय कल्पेश. धावा वाचवण्याचं काम केलं कार्तिकने, परंतु धावा खर्च करण्याचं काम केलं कल्पेशने. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकं अजूनही इथून पुढे बाकी आहेत. म्हणजे 12 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे. कल्पेश बॉलर राहुल आले गोलंदाजी मार्कवरती. डवकुऱ्यातचे गोलंदाज राहुल आणि पहिल्याच बॉलवरती 1 धाव आली आहे. स्पिन गोलंदाजी केली जाते आणि इकडे मात्र जर पाहिलं तर 1 धाव मिळेल. दोन बॉलवरती 2 सिंगल आल्यात. समोरच्या दिशेने फटका सजवला होता, परंतु 1च धाव. तिसरी देखील सिंगल आली आहे. म्हणजे 3 बॉलवरती 3 सिंगल. धावफलक पुढे गेला वधारलाय 29-29. समोर उडवलाय चांगला फटका. पाहूया किती धावा मिळतील. 2 धावा मिळतील. 2च्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 31. 5वं षटक राहुलचं आहे आणि 5 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात 4 बॉलमध्ये. आशिष देखील चांगला फॉर्मात पाहायला मिळतोय. तो देखील धावा जमा करण्याचं काम करतोय, धावा गोळा करण्याचं काम करतोय. विनीतला चांगली साथ देतोय तो, परंतु आता कमबॅक करतोय राहुल. डॉट बॉल. एकतीस 31. समोरच्या दिशेने फटका. 1 धाव तर घेतली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि हो केला गेलाय. दुसरी धाव देखील पूर्ण झाली. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. शेवटच्या बॉलवरती 2 धावा आल्या. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्डमध्ये वाढ झाली. धावसंख्या पुढे गेली 33 वरती. 5 षटकांचा खेळ संपलाय. 33 धावा. येणारे शेवटचे 6 बॉल बाकी.
ऋषभ. बॉलर का नाम मोंटू. प्रफुल्ल गोलंदाजी मार्कवरती शेवटचे 6 बॉल घेऊन. प्रफुल. प्रफुल्ल उर्फ मॉन्टी जो गोलंदाजी मार्कवरती. विनीत मात्र चांगला फॉर्मात आहे, चांगली बॅटिंग तो करतोय. धावा त्याच्या बॅटमधून आल्यात आणि एक संघाला जनक स्थितीमध्ये तो घेऊन गेलाय. समोर चांगला फटका आहे, 2 धावा नक्कीच मिळतील. डाव सावरलाय म्हणावं लागेल विनीतने. ज्यावेळेला राहुल बाद झाले, सुयोग बाद झाले, परंतु त्याच्यानंतर चांगली भागीदारी विनीत आणि आशिषची पाहायला मिळाली. आखूड टप्प्याचा बॉल वरता, त्यावरती देखील फटका आलाय. 1 धाव मिळेल आणि एका धावेवरती समाधान जे मानावं लागतंय. 1 धाव आली आहे, एकेरीच्या मध्ये तिने स्कोर कार्ड पुढे गेलाय. समोर चांगला फटका, वा आशिषच्या बॅटमधून हा एक लांबवरचा षटकार. 6 धावा. गोलंदाजी मार्कवरती मॉन्टी ज्या वेळेला आला त्यावेळेला मागून देखील एक आवाज आला की हा गोलंदाज सरळ सरळ टाकतो आणि त्याचाच फायदा मात्र जो आशिषने घेतलाय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने ज्या प्रकारे बॉल आला त्या प्रकारेच पाठवलं 2 धावांसाठी. 2 धावांनी धावफलक पुढे गेला. आजच्या दिवसातील सर्वात हायेस्ट स्कोर जर पाहिला तर 44 धावा धावफलकावरती, 44. चौथी मॅच चालू आहे आणि आजच्या दिवसातील हायेस्ट टोटल. 2 धावांसाठी हा फटका. 46 वरती धावसंख्या 46. मनमुराद आनंद मात्र घेतोय फलंदाजीचा हा खेळाडू आशिष. चांगली बॅटिंग त्याची पाहायला मिळाली. चांगल्या धावा त्याने गोळा केल्यात, षटकार त्याने ठोकला. या चेंडूवरती ड्राईव्ह केलाय, मिस फिल्डिंग. 1 धाव आली आहे, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. अठ्ठेचाळीस धावा बनवल्यात. 2 धावा आल्या शेवटच्या बॉलवरती, 48 बनवल्या 6 षटकांच्या समाप्तीनंतर. 49 धावा आजच्या दिवसातील हायेस्ट टोटल जी मात्र राहिली आहे. नवी चाळ या टीमच्या नावावरती. 49 धावांचं लक्ष्य, 49 रन्स टू विन LICC या टीम समोर. पहिला डाव संपलाय. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या.
आघाडीची जोडी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. स्ट्राईक एंडवरती विवेक आणि त्याच्या जोडीला कल्पेश जो दाखल होते मैदानाच्या आतमध्ये. 49 धावांचं लक्ष. 36 बॉल आणि 49 धावा बनवायच्यात. राज गोलंदाजी मार्कवरती. 49 धावांची आवश्यकता. पहिलं षटक घेऊन राज. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर. धाव मिळेल ती केवळ एक. श्री गणेश झाला एका धावेनी. अजून इथून पुढे 48 बनवायच्यात. 35 बॉल आणि 48 धावांची आवश्यकता. हा सोडून दिलाय लेग स्टिक्सच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल. अवंतर स्वरूपाची धाव. दोन धावा धाव फलकावरती. विवेक यांना बॅटिंग करावी लागेल LICC टीमसाठी, कारण एक मोठं आव्हान आहे समोरच्या दिशेने. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सीमारेषेच्या पार. धावा मिळतील 4. येईला खणखंडित असा चौकार. विवेक यासाठी ओळखले जातात आणि त्यांच्या बॅटमधून हा एक संघर्षमय करणारा, संजीवनी देणारा चौकार आलाय. 4 ने भर पडते. धावसंख्या पुढे जाते. हा चेंडू उडवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. धावा बॉलवरती मिळेल ती केवळ एक. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 7 या आकड्यावरती. 7 ऑन दी बोर्ड. 7 धावा धाव फलकावरती. सात धावा धाव फलकावरती. पुढचा बॉल. बॅटची चायनीज कट आणि यष्ट्यांच्या मागे चांगलं कलेक्शन. खेळाडू बाद. विवेकची खेळी संपुष्टात. पहिला धक्का LICC या टीमला. विवेक जो मात्र ज्याच्या बॅटमधून एक चौकार आला होता तो बाद झाला. आता तिसऱ्या क्रमांकावरती राहुल. डावखुरीचा हा फलंदाज. आपण जरा डावखुऱ्याची गोलंदाजी त्यांनी पाहायला मिळाली होती. बघूया आता कशा पद्धतीने तो बॅटिंग करतोय. विकेट मिळाली आहे राजला. एक विकेट मिळाली आहे. एक सफलता त्याने हासिल केली आहे. त्याच्या खात्यामध्ये एक विकेट जरूर आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल घेऊन राज. या बॉलला हलक्यातनं पुश केलाय. एक धाव मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत झाली ती 8. लास्ट बॉल आहे. 8 धावा धाव फलकावरती आहेत. समोर चांगला फटका कल्पेशच्या बॅटमधून आलाय. धावा मिळतील त्या 2. शेवटच्या बॉलवरती या 2 धावा. या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये 10. एक खेळाडू बाद. 10 धावा. फिनीत आलाय नवीन गोलंदाज.
ज्याच्या बॅटमधून धावा आल्या होत्या. संघाला चांगली धावसंख्या त्यांनी उभी करून दिली. आता चेंडू त्याच्या हातामध्ये सोपवलाय विनीत. कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय. 2 धावा मिळाल्यात. प्रत्येक बॉल मागे 2 धावा जरी आल्या तरी लक्ष्याचा पाठलाग होऊ शकतो. परंतु अशा प्रकारे तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. या बॉलवरती धाव मिळणार नाहीये. आला एक ब्रेक पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावली आहे 12 वरती. राहुल यांची बॅट मात्र शांत पाहायला मिळते. समोरच्या दिशेने चांगला फटका. फुलटॉस होता त्याचा फायदा त्यांनी घेतला आणि बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चौकार. 16 वरती धाव फलक जाऊन पोचला. 16 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ. मॅच मध्ये कमबॅक करू शकतात LICC. त्यांच्याकडे संधी आहे आणि राहुलकडे देखील संधी आहे. त्याच्या बॅटमधून हा चौकार आलाय. आणखीन एक समोर लॉंग ऑफच्या डोक्यावरून 2 धावांसाठी. हा सोडून दिलाय. ऑफ स्टिक्सच्या बराच बाहेर. व्हाईट बॉल. मॅच मध्ये कमबॅक पुनरागमन केलंय म्हणावं लागेल LICC ने. धावसंख्या जाऊन पोचली ती 19 या आकड्यावरती. चांगला फटका आहे 2 धावांसाठी. चांगली बॅटिंग राहुलची. आणि या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये होईल वाढ. 21 वरती धावफलक. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस. 21-21. राहुलदा बॉलरचं नाव. अक्षय 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 तळेकर पोलादपूर तालुक्यातील निवेगावचा हा खेळाडू आहे. परंतु आज नवी चाळ या टीमच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल हा ट्रॅकवर होता. स्क्वेअर लेगला. 1 धावेसाठी. एक धाव मिळाली. अक्षय तळेकर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होईल. हा बॉल लेग स्टिक्सच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल. अभ्यंतर स्वरूपाची धाव. दोन मात्र धावा नक्कीच मिळतील. या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाईल 25 या आकड्यावरती. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. 25 झाल्यात. आता इथून पुढे 24 बनवायचे आहेत. 22 बॉल 24. हा बॉल लेग स्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉल पुन्हा एकदा. एक धाव महत्वाची. त्या धावा तुम्हाला वाचवाव्या लागतील. परंतु अवांतर स्वरूपाच्या धावा येत आहेत.
विकेटला फटका सजवलाय, तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचेल तद्वर एक सिंगल मात्र अर्जित केली गेली. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावसंख्या एकने वधारते, पुढे जाते 27 आकड्यावरती. 27 27 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. टॉप एज आणखीन एक 2 धावांसाठी फटका राहुलच्या बॅटमधून. राहुल मात्र सहज फटकेबाजी करतायत. समोर चौकार देखील त्यांनी सहज खेळून काढला आणि आता या 2 धावा देखील सहजपणे खेळून काढतायत. त्यांना माहिती आहे हलक्या हाताने जरी बॉल ढकलला वरतून तरी 2 धावा मिळू शकतात आणि त्या महत्वाच्या 2 धावा आहेत. हा समोरच्या दिशेने फटका, 2च धावा मिळतील. या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय 31 आकड्यावरती. 31 31 धावा धाव फलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक, 19 बॉल बाकी आहेत. 18ची आवश्यकता. 19 बॉल 18. आणि ह्या बॉलवरती आल्यात 2 धावा. चांगली बॅटिंग राहुल. अठरा बॉल 16ची आवश्यकता. मॅच होती कुठं, मॅच आली कुठं असं वाटलं होतं. 49 धावा एक मोठी धावसंख्या, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये आपण कधीच म्हणू शकतो की कोणीही मोठा नसतो आणि तेच दाखवलं गेलंय. या धावांपर्यंत पोहोचतायत LICC. या धावांचा पाठलाग होईल का? येणारे 18 बॉल आणि 16ची आवश्यकता. आपण स्कोर कार्ड जर पाहिला तर नवी चाळ या टीमच्या 3 षटकामध्ये धावा केवळ होत्या त्या 15. 2 विकेट होत्या, परंतु त्याच्यानंतर 3 षटकामध्ये त्यांनी धावा बनवल्या आणि आता यांच्या 3 षटकामध्ये LICCच्या धावा आहेत त्या 31 आणि खेळाडू बाद झालेत 33 धावा आहेत आणि 1 विकेट आहे. चांगली बॅटिंग, चांगली पार्टनरशिप. ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये विवेक आले, विवेकने चांगला स्टार्ट दिला होता संघाला. त्याच्यानंतर कल्पेश आणि राहुल यांनी सूत्र हातात घेतले आणि संघाला मॅचच्या दिशेने, विजयाच्या दिशेने घेऊन जात आहेत. चांगला फटका कल्पेशच्या बॅटमधून देखील आलाय. 2 धावा मात्र मिळतील. गौरव गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहिल्याच बॉलवरती 2 धावा. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 14ची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत ते 17. लॉंगॉनच्या डोक्यावरून हा फटका 2 धावांसाठी. चांगली बॅटिंग कल्पेश आणि राहुलची पाहायला मिळेल. चांगली भागीदारी, इनिंग बिल्डअप केली आहे आणि मॅचला मात्र पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. हा बॉल खाली राहिला. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला, खाली राहिला. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल. धावसंख्या जर पाहिली तर 37. एक खेळाडू बाद झालाय. 37 धावा धाव फलकावरती आहेत. दोनच धावा मिळतील. 39 या आकड्यावरती धाव फलक. आता 10ची आवश्यकता आहे. म्हणजे 14 बॉल आणि 10ची आवश्यकता आहे. आणखीन एक 2 धावा. चांगली बॅटिंग कल्पेशची. ऑलराऊंडर परफॉर्मन्स कल्पेशचा आज आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला. परंतु राहुलचं कौतुक करणं गरजेचं आणि विवेकचं देखील, कारण विवेक आले, त्याने स्टार्ट करून दिला संघाला. जो जसा पाहिजे होता तसा स्टार्ट दिला आणि ही भागीदारी या 2 खेळाडूच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी करतायत. आणखीन एक 2 धावांसाठी फटका डिक्लेअर झोनमध्ये जाईल. 2 धावा आल्या. धावफलक जर पाहिला तर पुढे गेला 43 या आकड्यावरती. 12 चेंडू आणि 6ची आवश्यकता आहे.
12 बॉल 6 धावांची आवश्यकता LICC या टीमला. यानंतर 30 मिनिटाचा ब्रेक असेल. त्याच्यानंतर पहिली सेमीफायनल जी मात्र खेळवली जाईल. नव महाराष्ट्र विरुद्ध प्रशांत 11 अशी पहिली सेमीफायनल होईल आणि दुसरी सेमीफायनल BK 11 विरुद्ध चालू सामन्यातील विजेता अशी दुसरी सेमीफायनल होईल. 12 बॉल 6 ची आवश्यकता. राज गोलंदाजी मार्कवरती. जय आलाय गोलंदाजी मार्कवरती. 12 बॉल 6 ची आवश्यकता. पहिलाच बॉल 2 धावांसाठी डिक्लेअर झोन मध्ये पाठवलाय. आता 4 ची आवश्यकता. राहुलने हा विजय सहज सोपा मात्र त्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. राहुल समोरच्या दिशेने हा फटका सजवलाय. 2 धावा. आता 2 ची आवश्यकता LICC या टीमला. केवळ 2 ची आवश्यकता. हा वाईट बॉल. आता औपचारिकता. 1च धावेची आवश्यकता. विजयाच्या दिशेने LICC हा संघ. 1 धाव विजयासाठी हवी आहे. स्कोर लेवल परंतु 1 धाव तुम्हाला कंपल्सरी बनवायची आहे. परंतु राहुलने या 2 धावा बनवल्यात आणि संघाला विजय मिळवून दिला आणि तो ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. या राहुल चांगला खेळ. अष्टपैलू कामगिरी. प्लेअर ऑफ द मॅच या मॅचचा. आकर्षक मेडल आणि एक आकर्षक ट्रॉफी. स्पर्धा पाहताय पिंपळेश्वर मित्रमंडळ आयोजित असणारी स्पर्धा. कैलासवासी रुपेश दळवी यांच्या आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा आपण पाहतोय आणि हा 4था संघ जो मात्र LICC जो दुसऱ्या सेमीफायनल मध्ये BK 11 या टीम सोबत भिडेल. पहिली